शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात आपल्याला बघायला मिळणार आहे. काही भागात रिमझिम पाऊस तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारनंतर वर्तवली जाणार आहे. तसंच आज संध्याकाळी, आज 20 जुलै आहे, 20 जुलैचं वातावरण आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण 21 आणि 22 ते 20 जुलैला हे 2-3 दिवस जे वातावरण असणार आहे त्याची पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात, आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. आता सुरुवात करूया मित्रांनो पावसाची. पाऊस आता दुपारनंतर बघायला मिळणार आहे. आज सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. काही भागात आता ऊन पडलेलं असेल, परंतु दुपारनंतर आपल्याला बदल बघायला मिळणार आहे. तर बदल म्हणजे कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे त्या ठिकाणी बघूया. सध्या मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे, रिमझिम पाऊस सुरू आहे. तर काही भागात थोड्या वेळात पाऊस वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाणार आहे. आज 20 जुलै आहे. 20 जुलैचं वातावरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. दुपारनंतर आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती वसई विरार आहे, वाडा आहे, जव्हार आहे, मोखाडा आहे, त्र्यंबकेश्वर आहे. नाशिकच्या भागात रिमझिम पाऊस सुरू होईल दुपारनंतर. बोईसरचा काही भाग या ठिकाणी आहे. तसंच लवासा, पुणे, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, सातारा या ठिकाणी आपल्याला पावसाला जी सुरुवात आहे ती बघायला मिळणार आहे. इतरत्र भागामध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. नाशिक, कोपरगाव या ठिकाणी, तसेच मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, तोही तुरळक ठिकाणी. त्यानंतर पुन्हा एकदा बदल होईल आणि दुपारनंतर आपल्याला पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर त्यामध्ये आपल्याला धुळ्यामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो नावरे आहे, कापडण्याचा काही भाग या ठिकाणी आहे. पावसाची जोरदार शक्यता आपल्याला या ठिकाणी आहे. लखने आहे, शिरूळ आहे, या ठिकाणी संपूर्ण भागात पाऊस आहे. मालेगावच्या भागात अजंकमध्ये आपण बघू शकतो, इकडे मासुडीचा काही भाग या ठिकाणी, साक्री आहे, तसेच चिमठाण्याचा काही भाग आहे, सिंदखेडा आहे, या ठिकाणी पाऊस आहे. बाकी नंदुरबार, शहादा, तालुधा या ठिकाणी रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. हा जो बदल आहे तो थोड्याच वेळात म्हणजे दुपारनंतर आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिक भागात जर बघितलं तर रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर निफाड या ठिकाणी, भेंडाळीचा काही भाग आहे, निमगाव, सिन्नर, लासलगाव, पाटोडा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर इकडे वावी, जवळके, तळेगाव, दिघे, शिर्डी, कोपरगावचा भाग आहे, सिन्नर आहे, डुबेर, दापूर आहे, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे, परंतु रिमझिम असू शकते या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला जो सिन्नरकडून भाग येतोय त्या भागाकडून डुबेर आणि दापूरच्या काही भागात आपल्याला पाऊस वाढण्याची शक्यता दुपारनंतर वर्तवली जाणार आहे, परंतु रिमझिम थोडासा जोरदार वाढू शकतो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आणखी बदल कोणत्या भागात आहे तर आपण या ठिकाणी बघूया. येवला, कोपरगाव, आंध्रसूल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर कन्नड, हंतूर या ठिकाणी आपण बघू शकतो. छत्रपती संभाजीनगरच्या भागात दौलताबाद आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, फुलंब्रीचा भाग या ठिकाणी आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर तोच पाऊस पुढे इकडे चाळीसगावच्या काही भागात आपल्याला मेहून बारे आहेत, चाळीसगावचा भाग आहे, धुळे आहे, जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. पाचोरा, शेगाव, जामनेर, भुसावळ, जळगाव, धारणगाव, अंबळनेर, पोर्ला या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो आणखी कोणत्या भागात पाऊस आहे तर आपण या ठिकाणी बघूया. इकडे मेहकर, वाशिम, हिंगोली, पुसद इथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर उमरखेड आहे, आर्णी आहे, पंढरकवाडा आहे, वारोळा आहे, चंद्रपूर आहे, चिमूर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं आणि किनारपट्टीला आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. मित्रांनो पावसाचं वातावरण आता बदलणार आहे, म्हणजे त्यामध्ये पाऊस कमी होणार आहे की वाढणार आहे ती सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. कारण आता एल निनो आणि ला निनो हे दोन्ही ॲक्टिव्ह झालेले बघायला मिळणार आहे. मग त्यावर कोणता कमजोर असेल आणि कोणता जास्त स्ट्रॉंग असेल आपण बघणार आहोत. मित्रांनो ती बातमीसुद्धा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता 21 तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी बघत आहात. संध्याकाळी पुन्हा एकदा बदल होईल आणि त्या बदलामध्ये आपल्याला बार्शी, सोलापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी, पंढरपूर, अकलूज, इंदापूर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. दौंड, कर्जत, जामखेड, पाथर्डी, बीड, तसेच केचकळम या ठिकाणी, अहमदपूर, परभणी, नांदेड, मांजलगाव या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता रिमझिम बघायला मिळत आहे. जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पारतूर आहे, वाशिम आहे, पुसदचा काही भाग या ठिकाणी आहे, पंढरकवाडा, यवतमाळ, हिंगणघाट, चिमूर, वारोळा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी पाऊस वाढणार आहे. तर रिमझिमपेक्षा मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर मूर्तिजापूर आहे, करंजा, लाड, मंगळूरपीर, वाशिम, मालेगाव, पारतूर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, गिरडा, चिखली, जाफराबाद, देऊळगाव राजा, जालना या ठिकाणी रिमझिम पाऊस थोडासा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इकडे नाशिक भागाकडे बघूया. तर नाशिक भागाकडे पुन्हा एकदा रिमझिम पाऊस कमी होईल
थोडासा रिमझिम हलका हलका रिमझिम सुरूच राहणार आहे. त्यानंतर जास्तीत जास्त पाऊस घोटी, इगतपुरी, शहापूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. अकोला, संगमेर, लोणी, श्रीरामपूर या ठिकाणी जर बघितलं तर एकदम बारीक रिमझिम पाऊस अधूनमधून येऊ शकतो. त्यानंतर 20 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर रात्रीच्या वातावरणामध्ये आपल्याला पावसाची शक्यता कमी झालेली बघायला मिळत आहे. आता हे 20 तारखेचा अंदाज घेतला तर 21 तारखेचा अंदाज एकदम शॉर्टकट आढावा आपण या ठिकाणी घेऊ. 21 तारखेच्या अंदाजामध्ये आपल्याला किनारपट्टीला पाऊस बघायला मिळत आहे. मुंबई आहे, चिपळूणचा काही भाग या ठिकाणी आहे, अकोला आहे, घोटी, इगतपुरीच्या काही भागात पाऊस आहे. त्यानंतर इकडे अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी इतरत्र भागात पावसाची शक्यता कमी आहे. ढगाळ वातावरण असणार आहे. जर झाला तर रिमझिम आपल्याला बघायला मिळू शकतो. आता 22 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेऊ. 22 तारखेला जर बघितलं तर दुपारनंतर आपल्याला या ठिकाणी बदल होईल. दुपारनंतर जर बघितलं तर नाशिक भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. तर पेठ, सुरगाणा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर हलका आहे. घोटी, इगतपुरी पावसाची शक्यता हलकी आहे. तर मुंबई, वसई, विरार या ठिकाणी आपल्याला थोडा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर आपल्याला वाशिम आहे, तर या ठिकाणी अकोला, हिंगणघाट आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण 20 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर 20 तारखेला संध्याकाळनंतर जळगाव आहे, अकोला आहे, अमरावती आहे, तसेच बुलढाण्याचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाला सुरुवात आहे. थोडासा जोरदार पाऊस आपल्याला यवतमाळ, हिंगणघाट, वर्धा, अमरावती, उमरेड, चिमूर, तसेच भद्रावती आहे, तसेच या ठिकाणी गडचिरोली, चामोर्शी इथे आपल्याला चंद्रपूरच्या काही भागात आणि इकडे गोंदियामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस 22 तारखेला बघायला मिळत आहे. मित्रांनो, मुंबई किनारपट्टीला पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण 23 तारखेचं वातावरण बघणार आहोत. जो कमी दाब आहे या ठिकाणी आपण बघितला तो वाऱ्यामुळे आपल्याला मध्य प्रदेशकडे जाताना बघायला मिळालेला आहे. त्याचा काही परिणाम आपल्याला 23 तारखेला जळगावच्या काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतो. जळगावला पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली या ठिकाणी त्याचा मुख्य परिणाम बघायला मिळू शकतो. बाकी नाशिक भागामध्ये जर बघितलं तर रिमझिम पाऊस त्यामुळे आपल्याला बघायला मिळू शकतो 23 तारखेच्या अंदाजामध्ये. आता हे जे कमी दाब चालू आहे तोपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता रिमझिम बघायला मिळत आहे. त्यानंतर हाच कमी दाब पुढे आपल्याला मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे जाताना बघायला मिळणार आहे. यामुळे आपल्याला पुन्हा एकदा पावसाची या ठिकाणी शांत बघायला मिळणार आहे. पाऊस कमी झालेला या ठिकाणी आपल्याला 23 तारखेनंतर बघायला मिळत आहे. त्यानंतर 24 तारखेला जो अंदाज आहे या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर इथे आपल्याला 24 तारखेला दुपारनंतर थोडा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्या कमी दाबाच्या क्षेत्राचे कुठेतरी तो परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. 25 तारखेचा अंदाजामध्ये जर घेतला तर 25 तारखेला पूर्णपणे जो कमी दाब आहे तो आपल्याला मध्य प्रदेशकडे गेलेला बघायला मिळत आहे. काही भागात उत्तर प्रदेशकडे जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि त्यानंतर 26 तारखेपासून आपल्याला पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो थोडासा कमी झालेला बघायला मिळेल. परंतु 26 तारखेला अमरावती, नागपूर, अकोला या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली इथे आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. बाकी भागात रिमझिम असणार आहे. पाऊस जोरदार जो आहे तो आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. फक्त अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली या ठिकाणी आपण बघितलं तिथे आपल्याला थोडा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. बाकी इतरत्र भागामध्ये हलका हलका पाऊस बघायला मिळत आहे. आता मित्रांनो, अति महत्त्वाची बातमी म्हणजे आता एल निनो आणि ला निनो बद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. आता एल निनो सुपर एल निनो ऍक्टिव्ह झालेला आपल्याला बातम्यामध्ये बघायला मिळालं होतं. परंतु आता सध्याची परिस्थिती काय आहे तर आपण या ठिकाणी बघूया. एल निनो सक्रिय झाला हे कशावरून आपण बघू शकतो. तर आता हा पॅसिफिक महासागर आहे. तर यामध्ये जे तापमान आहे, समुद्राचं पाणी आपल्याला 28 ते 29 डिग्रीपर्यंत गेलं होतं. त्यामुळे तो एल निनो ऍक्टिव्ह झालेला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी आपल्याला एल निनो कमजोर झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला एकदम चांगल्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी वर्तविला जाणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो जे तापमान आहे ते कुठंतरी कमी या ठिकाणी झालेलं बघायला मिळणार आहे. म्हणजे ला निनो जर ऍक्टिव्ह झाला तर आपल्याला पावसाचं जे प्रमाण असतं ते खूप पाऊस पडणार आहे असं या ठिकाणी वर्तविलं जाऊ शकतं. म्हणजे आता जो ऑगस्ट महिना असेल त्या महिन्यानंतर आपल्याला चांगला पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाऊ शकते. याचे फुल डिटेल व्हिडिओ आपल्याला लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. जे 6 ऑगस्टपासून आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. याचे फुल अपडेटसाठी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.